चांगल्या सवयी लावा. चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा. ही काळाची गरज आहे. हे केलं पाहिजे. आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे? त्याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा. कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा. नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे, कोण माझं काय करते, मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल.